मुंबई के आजाद मैदान में मराठा समाज की ओर से लगातार विरोध प्रदर्शन किया जा रहा है और मनोज जरांगे पाटिल जो मराठा समाज के नेता हैं वो अनशन पर बैठे हुए हैं। तो यहाँ पर हमारे साथ मौजूद हैं मराठा समाज के नेता, तो हम उनसे जानने की कोशिश करेंगे कि सरकार ने आश्वासन तो दिया है कि आरक्षण दिया जाएगा, फिर आंदोलन और अनशन करने की क्या जरूरत है? सरकार को भरोसा है कि नहीं? सरकार अगर सरकार ने बोला है आरक्षण देंगे, मेरे को बताइए पहले 20% दिया था इन पहली सरकार थी, उनको कोर्ट में मतलब मराठीमध्ये बोलतो कोर्टामध्ये यांना टिकवता का नाही आलं? त्याच्यानंतर 15% दिलं, ते पण तुम्ही कोर्टामध्ये टिकवता नाही आलं. आता 10% आरक्षण दिलं, ते पण तुम्ही कोर्टामध्ये टिकवता नाहीत. बाकी राज्यांमध्ये 50%च्या वरती आरक्षण आहे, मग महाराष्ट्रामध्ये का नाही देऊ शकत हे 50%च्या वरती? आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. जर कुणबी समाज आहे, मराठा जर कुणबी आहे तर कुणबी प्रमाणपत्र काल पाटलांनी म्हणल्याप्रमाणे सरसकट नका देऊ, कुणबी प्रमाणपत्र प्रमाणे द्या. जे का 50 ते 60 लाख नोंदी निघाले त्यांना तर कुणबी आरक्षण द्या. जर मला सांगा, मी कुणबी आहे, मी कुणबी मराठा, हा जर माझा भाऊ आहे तर याला आरक्षण मिळालं पाहिजे. हा सक्का भाऊ आहे ना, सक्का रक्ताचा ना, मग याला वेगळं आरक्षण आणि मला वेगळं, हा ओपन मध्ये मी कुणबी मध्ये, हे का? मग पाटलांचं बरोबर आहे की पाटील काय म्हणतात, जे काय नातेवाईक आहेत, भाऊ आत्याची मुलगी किंवा बहीण, यांना नातेवाईकांना पण आरक्षण मिळालं पाहिजे. मला सांगा, त्यावेळेला एकनाथ शिंदेनी मराठा क्रांती मोर्चा मुंबईमध्ये येऊ नये म्हणून एकनाथ शिंदेनी वाशीमध्येच त्यांना अडवलं आणि त्यांना सकटलं, त्यांना आश्वासन दिलं, लेटर दिलं की तुम्हाला आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांसाठी. मग ते आरक्षण कुठे गेलं? का मुंबईमध्ये पाटलांना परत यायची गरज पडली? आणि तुम्ही आरक्षण दडपवायला बघतात. तुम्ही 2 दिवसापूर्वी जर पाटील जेव्हा मुंबईमध्ये आले, आता आज 4था दिवस आहे आरक्षणाचा, 2 दिवस तुम्ही अख्खी रसद बंद करून टाकली. अहो, साधे वडापावचे ठेले बंद करून टाकले. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. शेवटी सरकारला लाज वाटायला पाहिजे. शेवटी मराठ्यांच्या आया बहिणींनी गावावरनं जेव्हा हे न्यूज पसरली तेव्हा गावावरनं गाड्या बनवून आला आणि तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तिथे वाशीला आमच्या मराठ्यांच्या खाणं पिणं अडवून टाकलं, पाणी अडवून टाकलं. शेवटी मराठे आहेत, गनिमी कावा आहे त्यांच्या रक्तामध्ये, शिवरायांचे मावळे ते गनिमी काव्याने जिंकलेले आहेत. शेवटी त्यांनी भाकरी बिकरी सगळे पुरवठा आज तुम्ही बघू शकता 2 महिन्याचा अन्न पुरवठा होईल एवढा रसद इथं आणून ठेवलेली आहे. तुम्ही व्हीटी स्टेशन मध्ये चार्जिंग बंद करून टाकले लोकांचे की त्यांचे मोबाईल चार्ज व्हायला नको. अहो, एवढ्या नीच पातळीला जायचं आपण? लाज वाटायला पाहिजे सरकारला. म्हणून सांगतो, आमचं आरक्षण आमच्या हक्काचं आहे, कोणाच्या बापाचं नाही. ते घेतल्याशिवाय आम्ही इथून हरणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय तर जाणारच नाही. म्हणून एक मराठा. लेकिन सरकार बोलती है कि 50% से ज्यादा अगर आरक्षण देंगे तो फिर वो जो सामाजिक व्यवस्था है वो कहीं ना कहीं बिगड़ जाएगी और जो एक नेग्लिजिबल जो लोग हैं जो पहुंचना चाहते हैं वो नहीं पहुंच पाएंगे. मला सांगा, बाकीच्या राज्यामध्ये आहे की नाही? बाकीच्या राज्यांमध्ये महाराष्ट्र सोडून बाकीच्या 6 राज्यांमध्ये 50%च्या वर आरक्षण आहे, बरोबर आहे ना? मग माझं एक मत आहे, प्रांजळपणे सरसकट आरक्षण काढून टाका. आमची पोरं शिकलेली आहेत, ते पुढे जातील, मग जो शिकेल ना तो टिकेल. सरसकट आरक्षण काढून टाका. मग का तिथे तुम्हाला होत नाही का आरक्षण काढायला? ना, मग तुम्हाला सगळा समाज पाहिजे, मग तुम्हाला ओबीसी पाहिजे, मग तुम्हाला एससी पाहिजे, मग तुम्हाला एनटी पाहिजे. मग तुम्हाला एवढंच जर वाटतं तर मला सांगा, आता मी जरा विषय बाजूला ठेवतो. एक 10 दिवसापूर्वी कबूतरखाना बंद केला, बरोबर आहे? तिथे तुम्ही पोलीस संरक्षण लावली, तिथं जैन धर्मियांनी ते अख्खी ताडपत्री उचलून टाकली. तिथं तुम्ही नाही काय केलं, करू शकले? इथे मराठा बांधव आला, तुम्ही त्यांच्या अन्न रस सगळं बंद केलं. कारण का? की त्यांना विस्कट व्हायचंय, त्यांना त्यांच्यामध्ये एकी ठेवायची नाही. आणि दुसरी गोष्ट, आता आजचा एक व्हिडिओ आलेला आहे, वाशीला मराठ्यांच्या वेशामध्ये पोलीस तैनात आहेत तिथे, की एकमेकांना सांगतात, अरे पाटलांचा आदेश आहे घरी जा. कशाला? का तुम्ही खुरपड्या करतात? काय घेणं देणं तुम्हाला मराठा समाजाची? महाराष्ट्र हा आमचा आहे, मुंबई ही आमची आहे, आरक्षण हे सुद्धा आमचंच आहे आणि आमच्या हक्काचं आहे, ते आम्ही घेणार. कोर्ट म्हणतं की 50%च्या वर जर आरक्षण दिलं तर ते लागू होणार नाही. इतर राज्यामध्ये आहे ना, त्या राज्याची पॉलिसी आणा. आम्ही काय म्हणतो, जे काय 50 ते 60 लाख नोंदी सापडलेल्या आहेत कुणबी समाजाचा, त्यांना प्रमाणपत्र त्याच्यावर मिळून जाईल. बाकीच्यांना जर मी, हे माझे वडील आहेत, हे कुणबी आहेत आणि मला जर ओपन मध्ये 96 कोळी मराठा लागले, हिंदू लागले, तर यांच्या आरक्षणावर मला मिळेल ना, माझ्या पोराला मिळेल की नाही? हेच पाटलांचं म्हणणं आहे पहिल्यापासून. म्हणून आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ते आमच्या हक्काचं आहे. म्हणूनच म्हणतो, एक मराठा. अच्छा, कौन म्हणता देत नाही? ये आंदोलन आने वाले समय में कितना समय तक चलेगा? जब तक आरक्षण नहीं मिलता तब तक चलेगा या फिर आने वाले समय? जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावावरून आज एक माणूस आला, उद्या 2 माणसं येतील, परवा 3 माणसं येतील. गणपती विसर्जन झाल्यानंतर पाटलांनी आदेश दिल्याप्रमाणे आमच्या आया बहिणी सुद्धा इथे येतील.
मग तुम्हाला मुंबई सांभाळणं खूप कठीण जाईल. आज कोर्टाचा आदेश निघालेला मगाशी कोर्टाने फटकारलंय सरकारला की तुम्ही लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढा. अजून मराठे शांत आहेत, खूप शांत आहेत. 54 मोर्चे झाले, 54 मराठा संघर्ष समितीचे. आजपर्यंत कोणत्याही कोशालाही गालबोट लागलं नाही. अच्छा, आपको नहीं लगता कि मुंबई में इस तरह से अगर ज्यादा लोग इकट्ठा हो जाएंगे तो मुंबई की जो आर्थिक नगरी है, जो यहाँ पे व्यवसाय करते हैं, उनको दिक्कत होगी, उनको बहुत परेशानी होगी, जिस तरह से सड़कें जाम हो चुकी हैं? हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. लाखो गाड्या, रेल्वे गाड्या मुंबईत भरून येतात ना. आम्ही 5 दिवसासाठी आलोय. आम्ही काय आयुष्यभर थांबणार नाही मुंबईमध्ये. आम्हाला आरक्षण दिलं का आम्ही निघून जाणार. हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी किती माणसं कामाला लावायची ते तुम्ही पहिल्या दिवशी केलं असतं आम्ही थांबलो नसतो. हा त्यांचा प्रश्न आहे, हा त्यांनी सोडवायचा आहे. आम्ही मुंबईमध्ये आलोय, आम्ही आमचा मोर्चा व्यवस्थित शांतपणे पार पाडतोय. पण उगाचच गालबोट लावायचा प्रयत्न करू नका, उगाचच काड्या घालायचा प्रयत्न करू नका. तुम्ही जर काड्या घातल्या तर आम्ही बांबू घालू, मग एवढं लक्षात ठेवा. अच्छा, आपको क्या लगता है कि सरकार हर हाल में इस आंदोलन को दबाने के लिए या फिर खत्म करने के लिए कोशिश कर रही है? बरोबर ना. तुम्ही आता हे आंदोलन दाबायचाच प्रयत्न करतात जेणेकरून तुम्हाला मराठ्यांना दाबता येईल. अरे या मराठ्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झालात ना. आज मला सांगा, या मंत्रिमंडळामध्ये जवळजवळ 60% वरती मराठा आमदार आहेत. काही मराठा आमदार खरोखरी मराठा समाजाला मदत करतायत, जरांगे पाटलांना भेटतायत, रसद पुरवतायत. पण काही आमदार, मी सरळ तोंडावर नाव घेतो, काल नितेश राणेंचं वाक्य आहे की मराठा समाजाला पेट्रोल कोण पोहोचवतंय, डिझेल कोण पोहोचवतंय, त्यांना अन्न कोण पोहोचवतंय, त्यांना रसद कोण पोहोचवतंय, ही शासनाकडे पूर्ण माहिती आहे. अरे स्वतःला तुम्ही जर 96 कोळी मराठा समजता तर तुम्ही करा ना मदत. तुम्ही या ना पुढं. अरे तुम्ही जर पुढे आलात, तुम्ही आम्हाला मदत केली तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. पण तुम्ही अशा कुडबुड्या करू नका, हे मराठा समाजाचं म्हणणं आहे. आणि हे जर कुरबुड्या करायचं जर थांबलं नाही तर याचा परिणाम खूप वाईट होईल. अच्छा, कुछ लोग ये भी कह रहे हैं कि चुनाव होने वाले बीएमसी के और महानगर पालिका के चुनाव, उसको लेकर के भी इस तरह के आंदोलन किए जा रहे हैं जिससे कि सरकार को डिस्टेबलाइज किया जाए और जो महायुति सरकार है उसको कम किया जाए सीटें. मला सांगा, हे आंदोलन आजचं आहे का? हे आंदोलन आज 2-3 वर्षापासून, ऍक्च्युली आंदोलन 40 वर्षापासून आहे, बरोबर आहे. पण हे आंदोलन चिघळलं केव्हापासून? जेव्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले होते अंतरवाली सराटीमध्ये, तेव्हा तिथं एवढी मोठी फौज पोलिसांची घेऊन गेले. तिथे पाटलांना उचलायचा प्रयत्न केला, दवाखान्यात न्यायचा प्रयत्न केला. तिथे आया बहिणींवर लाट्या चालवल्या, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तुम्ही 2 वर्षापासून मी ऐकतो की गुन्हे मागे घेऊ. अरे किती गुन्हे मागे घेतले दाखवा ना तुम्ही. अहो आमच्या पोरा बाळांवर तुम्ही गुन्हे दाखल केलेत, काय वाटायला पाहिजे लाज लाजा तरी तुम्हाला. तुम्हाला बाकी समाज दिसतो, मराठा समाज दिसत नाही. त्यांचे वोट दिसतात, त्यांचे मतं दिसतात. मतांच्या टायमाला त्यांच्या घराच्या दारापर्यंत जातात, त्यांचे पाय चाटतात. आणि इतर टायमाला तुम्ही त्यांना बाहेर हाकलतात. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. अच्छा, ये भी कहा जा रहा है कि ओबीसी अगर आरक्षण देंगे तो ओबीसी का जो है उसको उसमें इफेक्ट पड़ेगा आरक्षण में से, अगर उसी के अंदर से देंगे. मला सांगा, 30% ओबीसीला आरक्षण आहे. आम्ही त्यातनं आमचं आरक्षण मागतोय. कुणबी समाज आहे, मराठा जर कुणबी आहे तर तो ओबीसी मध्ये जातो. आम्ही कुठे त्यांच्या ताटातला मागतो? आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. आम्ही आमच्या हक्काचं द्या. आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, दुसऱ्याच्या ताटातला आम्हाला गरज नाही. मराठा तेवढा समर्थ आहे. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यावी त्यांनी. जे कुणबी त्यांना ज्या गॅजेट प्रमाणे मिळाले, जे दाखले मिळाले 50 ते 60 लाख, त्याप्रमाणे त्यांनी प्रमाणपत्र वाटावी. अच्छा, आपसे आखिरी में सवाल करना चाहूंगा कि पिछले भी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे, उस समय भी अनशन मनोज जरांगे पाटिल ने किया था और फिर एकनाथ शिंदे भी जब मुख्यमंत्री थे तभी भी किया था और सरकार ने लगातार आश्वासन दिया है, सिर्फ आश्वासन दिया है. लेकिन अभी तक जो जमीनी स्तर पर जो आरक्षण मिलना चाहिए वो भी नहीं मिल पाया, जिसकी वजह से फिर से आरक्षण किया जाता है, आंदोलन किया जा रहा है. तो उम्मीद है कि ये सरकार दे देगी. सरकारला द्यावंच लागेल. मला सांगा, जेव्हा विरोधी पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब होते, बरोबर आहे, तेव्हा विरोधी पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, बरोबर आहे. त्या टायमाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं होतं? हा हक्क आरक्षणाचा केवळ आणि केवळ राज्याला आहे, राज्य देऊ शकतो. त्याचा व्हिडिओ आहे आता माझ्याकडे, तो तुम्हाला मी दाखवला असता. त्याचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. देवेंद्र फडणवीस साहेबांचे भरपूर असे व्हिडिओ आहेत. मग जर तुम्ही सांगता की राज्याला तो अधिकार आहे, मग आता तुम्ही सत्तेवर आहात ना, तुम्ही केंद्रात आहात ना, तुमची सत्ता राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे. आज 14 वर्ष तुमची सत्ता आहे केंद्रामध्ये, मग का नाही देऊ शकत? का आमची हीच मागणी आहे, तुम्ही जर केंद्रामध्ये एवढे वर्ष आहात मग का नाही देऊ शकत? या गोष्टींचा विचार करायला पाहिजे सरकारने.